शिवसेना आमदार पात्रतेवर आज ऐतिहासिक निकाल। ठाकरे गट आणि शिवसेनेचं ठरणार भवितव्य। विधानसभाध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाकडे लक्ष। आमची बाजू सत्याची, निकाल आमच्याच बाजूने लागेल। आमदार पात्रता प्रकरणावर केसरकरांची प्रतिक्रिया। शिवसेनेच्या 16 आमदारांना निलंबित केलं पाहिजे आणि नार्वेकरांकडे निकालाची जबाबदारी देणं चुकीचं। पृथ्वीराज चव्हाणांची आमदार पात्रतेवर प्रतिक्रिया। शिवसेना आमदार पात्रतेवर आज निर्णय येण्याबाबत असीम सरोदेंना शंका। अद्याप विधिमंडळ सचिवालयाकडून निकालाबाबत ईमेल आला नसल्याचं सरोदेंचं ट्विट। नार्वेकर आणि मुख्यमंत्री भेटीवर विरोधकांचा आक्षेप। न्यायमूर्ती आणि आरोपीची मिलीभगत आहे का? नार्वेकर एकनाथ शिंदे भेटीवर उद्धव ठाकरेंचा सवाल। मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट। निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी आरोप। विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री शिंदे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साखर कारखान्याचं उद्घाटन। लोकशाही मराठी चॅनलवर 30 दिवसांची बंदी। केंद्रीय माहिती प्रसारण खात्याची दडपशाही। लोकशाही चॅनलवरील बंदीच्या विरोधात राजकीय पक्षही पुढे सरसावले। काँग्रेस ठाकरे गटाकडूनही लोकशाही मराठीवरील बंदीचा निषेध। लोकशाही चॅनलवरील बंदीच्या विरोधात सामान्य नागरिक सुद्धा पुढे सरसावले। नागरिकांकडून लोकशाही मराठीवरील बंदीचा निषेध। पुणे श्रमिक पत्रकार संघ लोकशाहीच्या पाठीशी। लोकशाही वृत्तवाहिनीवरील बंदीचा निषेध। केंद्राने तातडीने बंदी उठवण्याची मागणी। 17 जानेवारीला रवींद्र वायकरांची पुन्हा होणार ईडी चौकशी। जोगेश्वरी भूखंड कथित घोटाळा प्रकरणी ईडीची छापेमारी। इंडिया आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम। बिहारमधील लोकसभेच्या 8 जागांवर काँग्रेस डाव्यांचा दावा। योग्य प्रमाणामध्ये जागा न मिळाल्यास स्वतंत्र उमेदवार उतरवण्याचा इशारा। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्शन मोडमध्ये। अब की बार 400 पारचा भाजपचा नारा। महाराष्ट्रात भाजप 30 जागा लढण्याच्या तयारी। लोकसभेत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता। मावियाच्या तिन्ही घटक पक्ष नेत्यांच्या बैठकीत चर्चा। आदित्य ठाकरेंची कोल्हापुरातील कुपरीमध्ये दुपारी जाहीर सभा, तर संध्याकाळी कराडच्या पाटणमध्ये होणार सभा। भंडाऱ्यात काँग्रेसकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरू। लोकसभासाठी इच्छुकांकडून मागवले अर्ज। दक्षिण मुंबईच्या जागेवरून मिलिंद देवरा अस्वस्थ असल्याची चर्चा। देवरा शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू। लोकशाहीला सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचं शुक्रवारी पुन्हा उद्घाटन। मेट्रो 1 मार्गिकेचं मुख्यमंत्र्यांनी केलं होतं उद्घाटन। 3 वर्षामध्ये येणार तब्बल 400 वंदे भारत ट्रेन। रेल्वे प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान सुविधा देण्यासाठी केंद्राचा निर्णय। मुंबई आणि जुहू विमानतळ 3 दिवस 1 तासासाठी राहणार बंद, तर हवाई प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ राहणार बंद। नीट पीजीची परीक्षा आता 7 जुलैला होणार। परीक्षेची कट ऑफ 15 ऑगस्टला जाहीर होणार। 2021 मधील रेल्वे भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी सीबीआयची कारवाई। 15 जणांवर गुन्हा दाखल। अकोल्यात हवामान विभागाचा येलो अलर्ट। काही भागामध्ये तुरळक पाऊस। जिल्ह्यामध्ये पावसामुळे थंडीत वाढ। राज्य मागासवर्ग आयोगाची मुंबईत आज बैठकीमध्ये घेतला जाणार मराठा सर्वेक्षणाच्या कामकाजाचा आढावा। नरिमन पॉइंट परिसरामध्ये होणार बैठक। छत्रपती संभाजीनगरात आज रिक्षा चालकांचा संप। हिट अँड रन कायद्याच्या विरोधात रिक्षा चालक आक्रमक। ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस। पावसामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गमधील बागांना फटका। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। देशात पुढील 48 तासात पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। राज्यात कोरोनाचे 114 नवे रुग्ण। सक्रिय रुग्णांची संख्या 811 वर, तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।